मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले की फडणवीसांकडे पैसा आहे आणि त्यांना असं वाटतं की पैशाच्या जोरावर कुणालाही नाचवू शकतो। या मुद्द्यावरून महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे की ती भेट नेमकी कशासाठी होती आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन आहेत। संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की ती भेट वेगळ्या अर्थाची होती आणि त्यावर महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली। काय तुमची प्रतिक्रिया? मला आता असं वाटतं की काही दिवस संजय राऊत गप्प बसले त्या महाराष्ट्रात काही चांगलं घडेल, पण प्रत्येक गोष्टीत ते आपलं मत व्यक्त करतात आणि असं मत व्यक्त करतात की ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मनाला लागतं। मुख्यमंत्री आणि माननीय राज ठाकरे यांची भेट एक सर्वसाधारण भेट किंवा काही महाराष्ट्राच्या प्रश्नावर असू शकते, काही असू शकतं, ते दोघं भेटले त्यात वावगं नाही। पण ती भेट झाली म्हणजे पैशामुळं कुणाला तरी विकत घेण्यासाठी किंवा असं, हा जो एक त्यांचा काय झाला आरोप हा थोडा बालिश वाटतो। म्हणजे त्यांनी संजय राऊतला तर एकीकडे वाटतं की राज ठाकरे आपल्यासोबत यावे आणि दुसरीकडे राज ठाकरे कुणाला भेटलं की ते अशा पद्धतीची टीका करतात। मग आता आम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावं? काही प्रतिक्रिया दिली ती अडचण, न द्यावी आमची अडचण। म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पैशाच्या जोरावर कुणाला विकत घेतात, म्हणजे त्यात तुम्ही राज ठाकरेला घरीत धरलं आहे का? संजय राऊतला माहीत नाही का राज ठाकरे हा माणूस विकत घेतला जाऊ शकत नाही? मग तुम्ही असं वक्तव्य का करता? मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते यामुळे दुखावले जातात। जसं एक वक्तव्य माननीय आशिष शेलारने या भेटीबाबतीतच केलं आहे। काय केलं? आमचा कोणीतरी कार्यकर्ता असा म्हणला की राज ठाकरेला देवेंद्र फडणवीस भेटले, ते म्हणे नाही मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे भेटले। या शब्दछलामध्ये काय तुम्हाला मिळालं? एक लहान पोरासारखं तुम्ही बोलता, तुम्ही एक कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहात। अहो देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री, ते कुणालाही भेटले तरी ते मुख्यमंत्रीच आहेत आणि राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते कुणालाही भेटले तरी ते राज ठाकरे आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत। या दोघांच्या प्रतिष्ठेला कुठेही बाधा नाही आहे ना। संजय राऊतचे एक म्हणणं की ती गुप्त भेट होती। अरे गुप्त भेट कशी बाबा? राजसाहेब घरातून निघाले याची नोंद पोलीस रेकॉर्डला आहे। माननीय मुख्यमंत्री कुठे कसे जातात, त्यांचं लोकेशन, त्यांचा कानवा या सगळ्याची नोंद असते। मार्ग ठरलेले असतात, त्यांच्या सुरक्षेचे मार्ग ठरलेले असतात। ते कोणत्या हॉटेलमध्ये भेटले हे तुम्हालाही माहिती, मजला दाखवता, रूम सांगता आणि तुम्ही सांगता की तिथं बिल्डरला भेटले, तर संजय राऊतनं बिल्डरची नावं सांगावी। काय तुम्ही काय आपण आरोप करतो किंवा आपण बोलतो तर काय बोलतो? आपल्या नेत्याची प्रतिष्ठा वाढवतो का प्रतिष्ठा कमी करतोय? असं म्हणणं काय की बाबा नाही राज ठाकरे मुख्यमंत्र्याला भेटले, मुख्यमंत्री राज ठाकरेला भेटले नाहीत किंवा मुख्यमंत्री पैशानं कोणाला, तर तुम्ही कुणावर आरोप करताय? तुम्ही आत्ता असं म्हणाले की बालिश विधान संजय राऊत यांचं, तर या बालिश विधानामुळं महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, त्याला कुठंतरी फुल स्टॉप, अर्ध स्टॉप, काय अर्धविराम? हे पहा, मनसेला सोबत घ्यायला किंवा मनसेसोबत जायला आम्ही तयार आहोत, हे विधान समोरून आलं आणि त्याच वेळेस तुम्ही हे विधान करताय की माननीय मुख्यमंत्र्याजवळ पैसा जास्त झाला, ते कुणालाही विकत घेऊ शकतात। कोणत्या पार्श्वभूमीवर? माननीय मुख्यमंत्री माननीय राज ठाकरे यांच्या भेटीवर। आता या विधानाला बालिश म्हणाव, पोरकट म्हणाव, अविचारी, अविवेकी, काय म्हणाव काय याला आम्ही? आणि तुम्ही अशी विधानं केल्यावर तुम्ही कशी अपेक्षा ठेवू शकता की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने याच्यावर गप्प राहावं? तुम्ही अशी कशी विधानं करता? म्हणजे एकीकडं तुम्हाला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाटा यांची युती व्हायला पाहिजे, दुसरीकडे तुम्ही अशी विधानं करता। म्हणजे एकाच वेळेस तुमच्या वागणुकीतला विरोधाभास दिसतो आणि हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे अशा पद्धतीनं बोलणं। म्हणजे राज ठाकरेविषयी जे त्यांचं विधान असेल
ते चूक आहे ना. पण म्हणलं की संजय राऊत जेवढे गप्प बसतील, एक तर त्यांची मानसिक स्थिती चांगली सुधारेल, आयुष्य वाढेल, आणि महाराष्ट्रात काही खरंच चांगलं घडणार असेल ते घडेल, नाही तर यांच्या बोलण्यामुळं ते बिघडूच शकतं ना. हा एक गंभीर मुद्दा आहे. खरंच गंभीर मुद्दा आहे ना. असं कसं बोलताय तुम्ही? काय भविष्यात होईल माहीत नाही, पण तुम्ही त्याची वर्तमानात त्याची मांडणी करताना व्यवस्थित करा ना. तुमचा मुख्यमंत्र्यावरचा राग समजू शकतो तर आम्ही, ते आम्हाला का ओढताय तुम्ही? आणि आशिष शेलारला माझं हेच सांगणं आहे की आपण सुसंस्कृत उच्च विद्याभूषित आहात. समजा आमचा कोणी कार्यकर्ता असं म्हणला की राज ठाकरेंना मुख्यमंत्री भेटले, काय फरक पडणार आहे? मुख्यमंत्री हे मुख्यमंत्रीच असतात. ते स्वतःहून कुणाला भेटले काय आणि कुणी त्यांना भेटलं काय, त्यांच्या पदात कधी फरक होत नसतो. आणि राज ठाकरे हे राज ठाकरेच आहेत. मागच्या आठवड्यात तुम्ही नारायण राणे यांना अंगावर घेतलेलं होतं आणि त्याची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली. आता तुम्ही थेट संजय राऊत यांना सुनावतायत, त्याचबरोबर आशिष शेलार यांना सुद्धा सुनावताय. अशा स्थितीमध्ये संजय राऊत यांनी आता खरंच गप्प बसावं असं तुम्ही म्हणताय, ते बसतील का? आणि त्यासाठी या मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरेच्या पुढच्या भविष्यातील चांगल्या वाटचालीसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? एक आम्ही ज्योतिषी माही की काय भविष्यात काय होईल, पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत ते मत देतात आणि ते मत मग आमच्या पक्षाविषयी दिलं तर आम्हाला राग येतो. दुसरी गोष्ट, नारायण राणे साहेबाचं माझं काही वैयक्तिक बांधाचं भांडण नाही, आणि राणे साहेबाची मी काय बरोबरी करणार हो? ते माझे मुख्यमंत्री, माझे केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार आहेत. ही म्हणजे लढाईच असमानतेची आहे. फक्त महाराष्ट्राच्या जनतेला आणि राजकारणातल्या तरुण पिढीनं हे आमचा आदर्श घ्यावा की आम्ही दोघं 70 पार केलो असलो तरी एका तरुणासारखं अजूनही आमचं वागणं आहे. याच्यातून एवढं जरी घेतलं तर खूप बरं झालं. तर संजय राऊत हे बाली विधान करतात आणि त्यांनी या काळात न बोललेलं बरं असा सल्ला प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांना दिलेला आहे. कारण महाराष्ट्राच्या मनात काय होईल, सल्ला द्या इतका मोठा नाही. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, त्यानंतर संजय राऊत असं वक्तव्य करतात. त्यामुळं सगळं कन्फ्युजन आहे. आणि अशा स्थितीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना थोडं लागतं मनाला, आणि त्यामुळं त्यांनी जरा जपून बोलावं असं ते म्हणाले. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.